नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक टू यूट्यूब चॅनल. यस बाय माय शिकार या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण 10th क्लास मॅथमॅटिक्स पार्ट 1 चॅप्टर नंबर 3 अर्थमॅटिक प्रोग्रेशन हा चॅप्टर घेणार आहोत. अर्थमॅटिक प्रोग्रेशनमध्ये आपण अर्थमॅटिक प्रोग्रेशन मध्ये 3.1 हे एक प्रॅक्टिससाठी घेणार आहोत. थोडक्यात अर्थमॅटिक प्रोग्रेशन काय आहे? अंकगणिती प्रगती आहे. म्हणजे अर्थमॅटिक मधली जी प्रगती आहे त्याच्यासाठी दोन फॉर्म्युला दिले आहे. एक आहे टीएनचा फॉर्म्युला आणि एक आहे समचा फॉर्म्युला. हे फॉर्म्युला कोणत्या फॉर्म्युल्याचा कधी वापर होते तो बघूया. टीएन इज इक्वल टू हा टीएन मीन्स टर्म, टी मीन्स टर्म, एन मीन्स नंबर. टी मीन्स टर्म आणि एन मीन्स नंबर. टीएन म्हणजे नंबर ऑफ टर्म. ए ए ए म्हणजे काय? जो फर्स्ट टर्म आहे त्याला आपण ए आपण डिनोट केलाय, ए पकडण्यात आलेला आहे, ए मानला आहे. ए जो आहे तो फर्स्ट टर्म आहे आणि एन मीन्स नंबर, -1, डी मीन्स डिफरन्स. डिफरन्स आहे तो कॉमन डिफरन्स आहे, फरक आहे तो फरक, त्याला डी म्हणून डिनोट केला आहे. ए म्हणजे फर्स्ट वन आहे. जर आपले एपी दिली असेल, जी सिरीज असेल त्या सिरीज मध्ये टर्म फर्स्ट असेल, त्या जो टर्म फर्स्ट आहे तो ए आहे, त्याला ए म्हणून डिनोट केला आहे. पण हा टीएनचा फॉर्म्युला जो आहे तो टीएनचा फॉर्म्युला नंबर फाइंड आउट करायसाठी आणि टर्म फाइंड आउट करायसाठी, ह्या दोन गोष्टीसाठी टीएनचा फॉर्म्युला वापरला जाते. तर कसं एक सिक्वेन्स दिली असेल 1 2 3 4 5 ही अशी एक सिक्वेन्स दिली आहे. या सिक्वेन्स मध्ये हा टर्म फर्स्ट आहे, हा टर्म सेकंड आहे, टर्म थर्ड आहे, टर्म फोर आहे, असे करता करता पुष्कळ सारे टर्म आहे. तर हा टीएनचा फॉर्म्युला कधी वापरतात? यांनी म्हटलं की यार असे करता करता टोटली इथं टर्म 20 आहे. टर्म किती आहे? 20. टर्म 20 असल्यामुळे आपण आपल्या बुकामध्ये पूर्ण एपी तर लिहू शकत नाही. कधी कधी एपीसी लिमिट दिली असते, कधी कधी अनलिमिटेड असते, त्यामुळे आपण तेवढं लिहू शकत नाही. आपण 1 2 3 4 लिहितो, त्याच्यानंतर डॅश डॅश इन्फायनाइट म्हणतो. तर त्यावेळेस तो कधी कधी प्रश्न करतो की 1 2 एपी दिली असते किंवा ए म्हणजे फर्स्ट टर्म आणि कॉमन डिफरन्स दिला असते, त्यावर एपी तयार करा म्हटलं तर तो एपी तयार करताच येते. तर कधी टीएनचा फॉर्म्युला कधी वापरते, कधी कधी तो म्हणते की असे करता करता हा 20 नाही असं पकडा. असे करता 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 इथं सपोज 10,000 आहे. किती आहे? 10,000. म्हणजे याची लिमिट आहे 1 पासून 10,000 पर्यंत ही संख्या चालली. असं करता करता त्यांनी म्हटलं की याचा अर्थ असा की हे टर्म जो आहे तो किती नंबरचा असेल. आता तुम्हाला सरळ समजता 1 2 3 वर तो 10,000 टर्म आहे. तर त्या ठिकाणी जर मी म्हटलं एपी असं न घेता असं जर घेतलं 2 4 2 4 6 असं करता करता 10,000 म्हटलं तर किती असं पण समजते. ते 10,000 जी टर्म आहे ते 5,000 असेल. पण फक्त गृहीत धरा, अझ्युम करा अशी जर एपी दिली तर हा जो 10,000 नंबर आहे तो नंबर कोणत्या टर्मचा असेल? हा एक टर्म झाला, 2 3 4 5 असं करता करता, तर त्यावेळेस म्हणजे हा टीएन आहे, म्हणजे हा टीएन फाइंड आउट करणे म्हणजेच का हा 10,000चा टर्म कोणता आहे तो टर्म फाइंड आउट करणे. त्यावेळेस पण टीएनचा वापर केला जाते. कधी कधी त्याने असं करता करता त्यांनी डायरेक्ट दिला टर्म, हा टर्म आहे म्हणते तो 25 टर्म आहे. तर याचा अर्थ असा का 25च्या टर्म मध्ये इथं जो नंबर आहे तो नंबर कोणता असेल, तेव्हा पण टीएनचा यूज केला जाते. ज्यावेळेस टीएन फॉर्म्युला करायला ज्यावेळेस सर्व गोष्टी दिल्या असतात, म्हणजे हा जो इथं नंबर आहे हा यन आहे, हा कोण आहे? यन आहे, तो नंबर आहे, तो टीएन म्हणजे तो यन आहे, नंबर आहे. आणि इथे जो असतो टीएन हा पण नंबरच आहे, पण हा टर्मचा नंबर आहे. तो हा यन आहे, हा सिरीज मधल्या नंबरचा यन आहे, आणि हा जो यन आहे हा यन म्हणजे नंबरच आहे, पण तो नंबर टर्मचा आहे. आणि हे अशी एक सिरीज असते, जी सिक्वेन्स मध्ये असते. त्याच्यामध्ये म्हणजे प्रत्येक डिजिट मध्ये जो डिफरन्स असतो तो कॉन्स्टंट असतो. कॉन्स्टंट जर डिफरन्स असेल तर ती एपी आहे, म्हणजे अर्थमॅटिक प्रोग्रेशन आहे. जर का ते नसेल तर ती एपी नाही. एपी नसल्यामुळे आपण ते गणित सोडवू शकणार नाही. या पद्धतीने टीएनचा फॉर्म्युला केला जाते. आणि एसएनचा फॉर्म्युला म्हणजे नंबर ऑफ सम. हा एस म्हणजे सम आहे, बेरीज. एन म्हणजे हा नंबर आहे, हा सुद्धा नंबरच आहे, डिवायडेड बाय 2 आहे. तर एस एन म्हणजे नंबर ऑफ सम. त्याचं कसं त्याला वाचायचं कसं? नंबर ऑफ सम. तर हा एसएनचा फॉर्म्युला तेव्हा वापरला जाते जेव्हा एक सिरीज दिलेली असते. जेव्हा एखादी सिरीज दिलेली असते
तो म्हणते की 2, 4, 6, 8, 10 असे करता 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 आहे. त्याने टर्म पण दिलं नाही. 25 टर्म आहे आणि 25 टर्मची संख्या आहे. फॉर एक्झाम्पल आपण पकडलं सपोज किती असेल रे? 54 पकडून घ्या ॲज ठीक आहे. तर असं करता 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 तेवढ्या संख्या आहे. तर आपल्याकडे एवढा वेळ नाही का आपण एवढ्याची बेरीज करून सम करत बसू. 4 आणि 2 6, 6 आणि 6 12, 12 आणि 8 20 असे करता करता तिथपर्यंत मोजत जावं लागेल. किती पूर्ण जेवढ्या पण टर्म आहेत पूर्ण 25च्या 25 टर्म मोजावं लागेल. तेव्हा कुठं आपल्याला सम मिळेल. एवढा वेळ नसतो आणि झटकन अभ्यास पटकन पास आपलं काम आहे. त्यामुळे त्यावेळेस त्या पूर्ण सिरीजच्या दिलेल्या पूर्ण सिरीजची बेरीज करायची असेल सम करायची असेल त्यावेळेस एसएनचा फॉर्म्युला वापरला जाते. फक्त तेव्हाच एसएनचा फॉर्म्युला समचा फॉर्म्युला यूज केला जाते. ह्या पूर्ण संख्येची या पूर्ण सिरीजची सम बेरीज नंबर ऑफ समचा फॉर्म्युला वापरला जाते. याच्यामध्ये पण हा जो इथे ए दिला आहे तो पण काय आहे त्या एबी मधल्या त्या सिरीज मधला फर्स्ट टर्म आहे तो ए आहे. सपोज 2 4 6 8 ही सिरीज आहे आपली. हे काय सिरीज आहे. याच्यामध्ये हा टर्म फर्स्ट आहे. हा टर्म फर्स्ट आहे हाच ए आहे. हा जो टर्म फर्स्ट आहे हाच ए आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर हाच ए इथं पण वापरला जाईल. हाच ए इथं पण वापरला जाईल. इथं जर हा यस एन इथं एन जो लिहायचा आहे तो एन कोणता असेल. इथं जो एन असेल हा टर्म असेल. हा टर्म वाला म्हणजे टोटल टर्म किती आहे. टोटल टर्म किती आहे म्हणजे आपल्याला सम करायची आहे. ते सम किती टर्मची करायची आहे तो एन आहे. तोच एन हा पण आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर हा झाला ए. राहिला दिसत कॉमन डिफरन्सचा. कॉमन डिफरन्स कसा काढला जाते. सिरीज आहे टर्म फर्स्ट टर्म सेकंड थर्ड टर्म फोर टर्म 3 टर्म 4 असं करता करता ज्यावेळेस आपल्याला कॉमन डिफरन्स म्हणजे डी काढायचे असते त्यावेळेस टर्म 2 मायनस टर्म फर्स्ट म्हणजे मोठ्या संख्येमधूनच छोटी संख्या कमी केली जाते. आता तुम्ही म्हणाल की सर एपी मध्ये सपोज जर असं दिलं असेल 9 5 1 अशी जर एपी असेल अशी उलटी तर त्यावेळेस मग मोठी संख्या आधी घ्यायची का तर नाही. टर्म फर्स्ट मोठा की टर्म 2 मोठा म्हणजे आपण फक्त हे 2 मोठे की 1 मोठे 2 मोठे आहे ना 3 मोठे की 4 मोठे 4 मोठे. त्यामुळे त्या टर्म मधून चेक करायचं की जी मोठा टर्म आहे म्हणजे टर्म 2 मायनस टर्म 1 टर्म 4 मायनस टर्म 3 टर्म 6 मायनस टर्म 5 टर्म 5 मायनस टर्म 4 या पद्धतीने म्हणजे तेच मोठ्या संख्येमधून छोटी संख्या करायची. असं करता करता आपल्याला कॉमन डिफरन्स भेटेल. तर ह्या कॉमन डिफरन्स आहे. इथं सपोज इथं 4 आहे T2 4 आहे 4 आहे आणि T1 हा 2 आहे. इज इक्वल टू किती झाले 2 झाले. कॉमन डिफरन्स 2 आहे. तोच कॉमन डिफरन्स सेकंड टर्म मध्ये पण चेक करायचा. टर्म 3 मायनस टर्म 2 टर्म 3 किती आहे 6 आहे. टर्म 4 किती आहे टर्म 2 किती आहे 4 आहे. इज इक्वल टू 2. कम से कम 2 ते 3 वेळा कॉमन डिफरन्स चेक करण्याचा प्रयत्न करायचा. का बरं कारण कधी कधी काय असते 2 टर्म मध्ये इथं डिफरन्स आहे तो 2चा आहे. इथं डिफरन्स 2चाच आहे पण इथं डिफरन्स 5चा आहे. असं पण असते. म्हणून कन्फर्म करण्यासाठी कमसे कम 2 ते 3 वेळा कॉमन डिफरन्स काढायचा. टर्म म्हणजे मोठ्या संख्येतून लहान संख्या. कॉमन डिफरन्स भेटला आणि टर्म फर्स्ट भेटला. टर्म फर्स्ट प्लस कॉमन डिफरन्स भेटल्यानंतर आपण आरामात एपी तयार करू शकतो. कसं एपी कशी तयार करायची हा काय आपला मुद्दा नव्हता याच्यामध्ये हा 3.1 मध्ये हा काय मुद्दा नव्हता पण तरी सांगत आहे. आपल्याला एपी तयार करायचे सपोज एवढं दिलं आहे. टर्म ए दिला आहे आणि कॉमन डिफरन्स दिला ते एपी तयार करायचे. तर कसं करायचं टर्म फर्स्ट इज इक्वल टू टर्म फर्स्ट ऑलरेडी दिला तर 2 आहे. टर्म 2 इज इक्वल टू टर्म 2 किती राहील टर्म फर्स्ट प्लस डी राहील. टर्म फर्स्ट प्लस डी टर्म फर्स्ट किती आहे 2 आहे. डी ऍडिशन डी किती आलाय 2 आलाय इज इक्वल टू 4 म्हणजे टर्म 2 किती आहे आपला 4 आहे. टर्म 2 किती आहे 4 आहे 4च होता. त्याच पद्धतीने टर्म 3 इज इक्वल टू टर्म 2 प्लस डी म्हणजे जसं जसं आपण टर्म काढत जाऊ त्या प्रत्येक टर्म मध्ये तो टर्म पकडायचा आणि डिफरन्स ऍड करायचा समोरचा टर्म निघेल. असं करता करता एपी तयार होते. टर्म फर्स्ट प्लस डी टर्म 2 मिळेल. टर्म 2 प्लस डी टर्म 3 मिळेल. टर्म 3 प्लस डी टर्म 4 मिळेल. टर्म 4 प्लस डी टर्म 5 मिळेल. असं करत करत आपला एपी तयार होते. आणि एपी पूर्ण लिहिले जात नाही. 2-3-4 आकडे लिहायचे 3-4 डिजिट लिहायचे त्याच्यानंतर डायरेक्ट अनलिमिटेड दाखवायचं. जर सपोज लिमिट असेल तर लिमिट दाखवायची. ठीक आहे. समजला टीएनचा फॉर्म्युला हा टर्म काढण्यासाठी किंवा नंबर काढण्यासाठी
आणि एसएनचा फॉर्म्युला तो पूर्ण सिरीजची बेरीज करण्यासाठी एसएनचा फॉर्म्युला वापरला जाते. ठीक आहे. आता आपण प्रॅक्टिस सेट नंबर 3.1 प्रॅक्टिस सेट नंबर 3.1 मधला क्वेश्चन नंबर फर्स्ट आहे. त्या क्वेश्चन नंबर फर्स्ट मधला चेक करू. तर क्वेश्चन नंबर फर्स्ट मध्ये काय म्हटलं आहे, आता माझ्याकडे पुस्तक नाही तर मी लिहिलेलं आहे. क्वेश्चन नंबर फर्स्ट काय म्हणते, फॉलोइंग द एपी फॉलोइंग द सिरीज एपी काहीतरी आहे तिथे, ते एपी आहे का? जर ते एपी असेल तर कॉमन डिफरन्स सांगा. जर ते एपी नसेल तर कॉमन डिफरन्स सांगायची गरज नाही. जर तो एपी असेल तर कॉमन डिफरन्स सांगायचे, जर नसेल तर नाही सांगायचं. तर एपी आहे की नाही हे कसं चेक करायचं? प्रत्येकाचा डिफरन्स जो कॉन्स्टंट जर असेल तर ती एपी आहे. जर तिचा डिफरन्स कॉन्स्टंट नसेल तर ती एपी नाही. एपी मीन्स अर्थमॅटिक प्रोग्रेशन. मी त्याच्यातला पहिला दुसरा आणि चौथा तिसरा गणित घेतलेला नाही आणि सातवा गणित घेतला आहे. बाकीचे गणित सोपीच आहे. मी हे जरी सांगितलं, हे जरी तुम्हाला समजलं तर ते आरामात असेल. व्हिडिओ लंबा होईल, जास्त मोठा होईल म्हटलं म्हणून मी ते घेतलेले नाही. जे जे हार्ड वाटते की थोडे आहे डिफिकल्ट, मी तेच उचललेले आहे. बाकी तुम्ही सोडवू शकता. जसं पहिला फॉर एक्झाम्पल 2 4 6 8 2 4 6 8 फर्स्ट वाला घेतला आपण. 2 4 6 8 अशी आपली सिरीज दिली आहे. हे सिरीज जे आहे ही एपी आहे का, अर्थमॅटिक प्रोग्रेशन आहे का, चेक करायचं. त्यासाठी काय करावं लागेल, सर्वात आधी कॉमन डिफरन्स काढायचा. टी फर्स्ट इज इक्वल टू ए इज इक्वल टू किती आहे, 2 आहे. डी किती आहे, डी काढायचा आपल्याला. हा टर्म फर्स्ट झाला. ठीक आहे. टी फर्स्ट इज इक्वल टू ए इज इक्वल टू 2 आहे. टर्म 2 किती आहे, आता असं तर लिहित गेले मी तर माझी जागा मोठी जाईल, माझा ब्लॅकबोर्ड छोटा, व्हाईट बोर्ड छोटा आहे, त्यामुळे मी इथे लिहितो. T2 किती आहे, 4 दिला आहे. T3 किती आहे, 6 आहे. आणि T4 8 दिला आहे. ठीक आहे. आपल्याला काढायचं एपी कॉमन डिफरन्स. डी इज इक्वल टू काय आहे, मी आता सांगितलं होतं की टर्म 2 मायनस टर्म फर्स्ट. टर्म 2 किती आहे, 4 आहे. टर्म फर्स्ट किती आहे, 2 आहे. ठीक आहे. इज इक्वल टू किती झाले, 2 झाले. त्याच पद्धतीने इज इक्वल टू टर्म 3 मायनस टर्म 2. टर्म 3 किती आहे, 6 आहे. आणि टर्म 2 किती आहे, 4 आहे. इज इक्वल टू 2 आला. डी इज इक्वल टू टर्म 4 मायनस टर्म 3 इज इक्वल टू टर्म 4 किती आहे, 6 8 आहे. आणि टर्म 3 किती आहे, मायनस 6 इज इक्वल टू 2 आला. म्हणजे डी इज इक्वल टू कॉमन डिफरन्स किती आहे, 2 आहे. कॉमन डिफरन्स 2 आहे. कॉमन डिफरन्स 2 आहे याचा अर्थ की जो डिफरन्स आहे तो कॉन्स्टंट आहे. आपल्याला जर एपी चेक करायचे असेल तर आपल्याला जो कॉमन डिफरन्स असतो तो कॉन्स्टंट पाहिजे. आपला डिफरन्स कॉन्स्टंट आहे, त्यामुळे गिवन एपी दिलेली एपी जे एपी आहे. कसं लिहायचं, आन्सर लिहायचं एका वाक्यात. कॉमन डिफरन्स is constant. Common difference is constant. D is equal to 2. So therefore given, आता इथे लिहून घ्यायचं तुम्ही. So therefore given AP is an AP. म्हणजे दिलेली जे एपी सिरीज आहे ती सिरीज एपी आहे. हा जो आन्सर आहे हे आन्सर हे आपली एक लँग्वेज आहे, एक भाषा आहे. प्रत्येक जणाची हा जो एका वाक्यात उत्तर द्यायचं आहे तर ते प्रत्येकाचे शब्द असेल, प्रत्येकाची भाषा असेल, प्रत्येकाची ती स्टाईल असेल. कोणी कसं कधी कोणी कसं सांगू शकतात. ठीक आहे. जसे सर लोक मॅडम लोक सांगतात एक्झॅक्टली तसंच विद्यार्थ्यांनी लिहिणं असं काही मॅन्डेटरी नाही आहे. प्रत्येकाची भाषा, प्रत्येकाची लँग्वेज, प्रत्येकाची स्टाईल तुम्ही आपल्या पद्धतीने लिहू शकता. त्या पद्धतीचा होता फर्स्ट. म्हणजे जे 2 4 6 8 आहे ही जी एपी आहे ती ऑलरेडी एपी आहे आणि त्याच्यातला कॉमन डिफरन्स तो पण निघाला आहे 2. ठीक आहे. नेक्स्ट घेऊ आपण एक्झाम्पल सेकंड. एक्झाम्पल सेकंड काय म्हणत आहे, एक्झाम्पल सेकंड म्हणत आहे की 2 5/2 3 7/2 डॅश डॅश डॅश. हे एपी आहे का, जर एपी असेल तर कॉमन डिफरन्स सांगणे. तर टर्म फर्स्ट इज इक्वल टू 2 आहे. टर्म 2 इज इक्वल टू 5/2 आहे. टर्म 3 इज इक्वल टू 3 आहे. आणि टर्म 4 इज इक्वल टू 7/2 आहे. ठीक आहे. आपल्याला कॉमन डिफरन्स हे करायचं आधी. तर डी इज इक्वल टू टर्म 2 मायनस टर्म फर्स्ट. टर्म 2 किती दिला आहे आपला, टर्म 2 आहे 5/2. इथं मायनस करावं लागते. टर्म फर्स्ट आहे 2 इज इक्वल टू किती झाले, क्रॉस मल्टिप्लिकेशन आहे इथं, दुसरं काही नाही, क्रॉस मल्टिप्लिकेशन. ठीक आहे. क्रॉस मल्टिप्लिकेशन करत असताना हा कटणार आहे.
दोन तो कटत नाही. क्रॉस मल्टिप्लिकेशन वेळेस 2 2 जा 4. प्रत्येक स्टेप बाय स्टेप मी आता लिहित नाही कारण तुम्ही 10व्या वर्गातले मुलं आहेत. ठीक आहे. 2 2 जा 4. 4 minus 1 4 minus 4 plus 5 is equal to 1. 1/2. किती आला? 1/2. त्याच्यानंतर d is equal to टर्म 3 minus टर्म 2 is equal to टर्म 3 किती आहे? 3 मायनस टर्म 2 किती आहे? 5/2 is equal to इथं पण क्रॉस मल्टिप्लिकेशन 2 3 जा 6. 6 minus 5 is equal to 1. 2 ॲज इट इज आहे. ठीक आहे. मोठ्या संख्येचं चिन्ह. त्याच्यानंतर d इज इक्वल टू टर्म 4 मायनस टर्म 3 इज इक्वल टू टर्म 4 किती आहे? 7/2 मायनस टर्म 3 किती आहे? 3. इथं पण क्रॉस मल्टिप्लिकेशन किती झाला? 6 2 जा 3 2 जा 6 3 2 जा 6 7 minus 6/2. आता लास्ट घंटामध्ये स्टेप करून दाखवत आहे. तर 6 मधून 7 मधून 6 गेले 1/2. ठीक आहे. हेच पद्धत इथे लिहिणे कारण तुम्ही 10 वर्गाला प्रत्येक स्टेप लिहून देणं गरजेचं नाही आहे. एवढं समजलंच पाहिजे. 10 वर्गाचे विद्यार्थी आहे. ठीक आहे. म्हणजेच काय इथं सुद्धा देअरफॉर गिवन सिरीज म्हणा किंवा एपी गिवन सिरीज आर गिवन सिरीज आर इज म्हणा गिवन सिरीज इज एपी कॉमन डिफरन्स इज किती आहे? 1/2 आहे. बिकॉज ऑफ कॉमन डिफरन्स इज कॉन्स्टंट आहे. कसं आहे? कॉन्स्टंट. इथे लिहू शकता कॉन्स्टंट इन एपी. कारण काय? ड्यू टू किंवा बिकॉज ऑफ ड्यू टू डी इज म्हणजे कॉमन डिफरन्स इज कॉन्स्टंट. एवढं लिहून घ्यायचं. यासाठी प्रत्येक शब्द मी लिहित बसत नाही. ठीक आहे. त्याच पद्धतीने आता क्वेश्चन नंबर थर्ड चे करू. जर कोणाला काही लिहायचं असेल तर व्हिडिओ पुश करा, थांबा, व्हिडिओ स्टॉप करून लिहा. कसं लिहायचं तर लिहित बसा. व्हिडिओ लंबा होईल म्हणून मी फास्ट घेत आहे. क्वेश्चन नंबर थर्ड काय म्हणत आहे? 0.33 हे एपी आहे का? हा टर्म फर्स्ट आहे, हा टर्म सेकंड आहे, हा टर्म थर्ड आहे. असं लिहिलं का? तिथे ते मगाशी लिहून दाखवलं होतं मी लाईन ती तसं लिहिलं का? काही फरक पडत नाही. टर्म फर्स्ट टर्म 3 टर्म डॅश. त्याने विचारलं का हा एपी आहे का? एपी असेल तर कॉमन डिफरन्स सांग. हा एपी आहे का? तर डी इज इक्वल टू T2 मायनस टी फर्स्ट इज इक्वल टू 0.33 मायनस 0.3 इज इक्वल टू किती होते? हा पॉईंटचं सबट्रॅक्शन तर येतच असेल 0.0. ठीक आहे. डी इज इक्वल टू टर्म 3 मायनस टर्म 2 इज इक्वल टू टर्म 3 कोण आहे? 3.333 मायनस टर्म 2 किती आहे? 0.33 इज इक्वल टू किती झाला? 0.3. म्हणजे याच्यामध्ये कॉमन डिफरन्स कॉन्स्टंट नाही आहे, त्यामुळे हा एपी होणार नाही. सो देअरफॉर कॉमन डिफरन्स इज नॉट कॉन्स्टंट. खतम. तर म्हणून देअरफॉर गिवन सिक्वेन्स किंवा सिरीज गिवन सिरीज इज नॉट एपी. देअरफॉर गिवन सिरीज इज नॉट एपी कारण की त्याचा कॉमन डिफरन्स हा कॉन्स्टंट नाही, म्हणून तो दिलेली एपी हे एपी नाही. ठीक आहे. या पद्धतीचा क्वेश्चन नंबर थर्ड होता. क्वेश्चन नंबर फोर मी सोडलेला आहे. क्वेश्चन नंबर 5 सोडला, क्वेश्चन नंबर 6 सोडला. त्या पद्धतीनेच करणं आहे. जे थोडं हार्ड वाटत होते विद्यार्थ्यांना वाटते मी तेच घेतले. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर डायरेक्ट मी 7 घेतला. क्वेश्चन नंबर 7 काय म्हणत आहे? तो पण तेच म्हणत आहे एपी आहे का? जर एपी असेल तर कॉमन डिफरन्स सांग. 3 प्लस √2 3 प्लस 2√2 3 प्लस 3√2. हा टी फर्स्ट आहे, टर्म फर्स्ट, टर्म सेकंड, टर्म थर्ड, टर्म फोर्थ.
याच्यामध्ये सुद्धा कॉमन डिफरन्स फाइंड आउट करायचा. डी इज इक्वल टू टर्म 2 मायनस टर्म फर्स्ट. ठीक आहे. टर्म 2 किती आहे? 3 प्लस अंडर रूट 2. ठीक आहे. टर्म मायनस टर्म किती टर्म फर्स्ट किती आहे? 3 आहे. ठीक आहे. इज इक्वल टू प्लस 3 मायनस 3 इज इक्वल टू 0 म्हणजे अंडर रूट 2. ठीक आहे. कॉमन डिफरन्स इज इक्वल टू टर्म 3 मायनस टर्म 2. टर्म 3 किती आहे? 3 प्लस 2 अंडर रूट 2 मायनस टर्म 2 किती आहे? 3 प्लस अंडर रूट 2 इज इक्वल टू किती? इज इक्वल टू प्लस 3 मायनस 3 इज इक्वल टू 0 म्हणजे हा कटला. ठीक आहे. त्याच्यानंतर 2 अंडर रूट 2 आणि हा डायरेक्ट फक्त अंडर रूट 2 आहे म्हणजे इथं काहीच नाही म्हणजे 1 आहे. काहीच नाही म्हणजे 1 आहे. मग काय तर 2 आणि 2 प्लस 3 होत आहे. म्हणून आपण काय करायचं होतं आधी हा काढायचा आधी हा जो मायनस आहे याला ब्रॅकेट करायचा. त्याला ब्रॅकेट केल्यानंतर आधी तो ब्रॅकेट सॉल्व्ह करायचा बोडोमास होता. 2 अंडर रूट 2 मायनस मायनस प्लस मायनस 3 मायनस प्लस मायनस अंडर रूट 2. ठीक आहे. त्याच्यानंतर प्लस 3 मायनस 3 कटले. त्याच्यानंतर 2 इथं काहीच नाही म्हणजे 1 आहे. तर प्लस 2 आणि मायनस 1 इज इक्वल टू 1 राहणार आहे. 1 अंडर रूट 2 हा 1 नाही दाखवला तरी चालते म्हणजे इथं सुद्धा कॉमन डिफरन्स 2च आहे. डी इज इक्वल टू टर्म 4 मायनस टर्म 3 इज इक्वल टू टर्म 4 किती आहे? 3 प्लस 3 अंडर रूट 2 मायनस टर्म 3 किती आहे? 3 प्लस 2 अंडर रूट 2. ठीक आहे. लक्ष द्या. आधी हा जो मायनस आहे इथं मी जसं केलं तसं इथं पण करणार. जर आधी हा मायनस होता बोर्डमा सुद्धा पहिले ब्रॅकेट सॉल्व्ह करणे. हा मायनस ब्रॅकेटच्या बाहेर असल्यामुळे तो ब्रॅकेट सोबत आधी मायनस तर ते जे काय होणार आहे अर्थमॅटिक प्रोग्रेशन मध्ये ते होणार आहे. आधी तो ब्रॅकेट सॉल्व्ह करायचा. त्यामुळे 3 प्लस 3 अंडर रूट 2 ॲज इट इज राहील. प्लस आणि इथं काहीच नाही म्हणजे प्लस आहे. इथे प्लस आहे. प्लस मायनस मायनस 3 ॲज इट इज आहे. प्लस मायनस मायनस 2 अंडर रूट 2 ॲज इट इज आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर प्लस 3 मायनस 3 कटला. त्याच्यानंतर 3 2 प्लस 3 मायनस 2 इज इक्वल टू 1 आणि अंडर रूट ॲज इट इज. इथं 1 दाखवलं जात नाही. म्हणजे याचा कॉमन डिफरन्स कसा आहे? कॉन्स्टंट आहे. अंडर रूट 2 अंडर रूट 2 अंडर रूट 2 म्हणजे कॉमन डिफरन्स कसा आहे? कॉन्स्टंट आहे. कॉमन डिफरन्स कॉन्स्टंट असल्यामुळे खालचं स्टेटमेंट तसंच आहे. लिहून घ्या. कॉमन डिफरन्स कॉन्स्टंट आहे म्हणजे एपी आहे. दिलेलं सिरीज अल्सो अँड एपी या पद्धतीचा अर्थमॅटिक प्रोग्रेशनचा 3.1 प्रॅक्टिस नंबर 3.1 होता. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, ऑप्शन चूज करा आणि चॅनलवरती फर्स्ट टाइम असेल तर चॅनलला लाईक करा. नमस्कार.